नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी केकचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि बनवलेलं प्रीमिक्सपासून केक कसा बनवायचा, तोही मऊ लुसलुशीत आणि जाळीदार केक कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। केकचं असं प्रीमिक्स बनवून ठेवलं तर 2 ते 3 महिने ते खराब होत नाही। शक्यतो इतके दिवस ते राहतच नाही, कारण मुलांना केक आवडतो। त्यामुळे झटपट जर बनवायचं असेल तर असं प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता आणि त्यापासून केक तुम्ही ते पाहू शकता कसा केक झालेला आहे। एकदम मऊसूत आणि जाळीदार केक झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण केकचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि बनवलेल्या प्रीमिक्सपासून केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, केक एकदम मऊसूत आणि जाळीदार स्पॉन्जी असा झालेला आहे। तुम्हाला इथे बनवलेला केक कट करून दाखवते। खूप छान असा केक झालेला आहे आणि बिना अंड्याचा केकचं प्रीमिक्स आहे। तुम्हाला चॉकलेट फ्लेवरचं जर बनवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये कोको पावडर थोडीशी मिक्स करू शकता, परंतु तुम्ही चॉकलेट प्रीमिक्स नाही बनवलेलं। तुम्ही ते पाहू शकता, एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे केक। चला तर मग केकचं प्रीमिक्स अगोदर पाहूया कसं बनवायचं, नंतर केक कसा बनवायचा ते पाहूया। व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। 1 किलो मैद्यापासून मी केकचं प्रीमिक्स बनवणार आहे। साधारणतः 8 ते 10 केक त्यामध्ये सहजरित्या होतात। तुम्ही ते पाहू शकता, 1 किलो मी मैदा घेतलेला आहे। ते पॅकेटमधला मैदा आहे, तो आपल्याला स्वच्छ असा चाळून घ्यायचा आहे, कारण कधीतरी आधी जाळी त्यामध्ये लागलेली असू शकते। मैदा चाळून घ्यायचा आणि प्रीमिक्स बनवताना सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतरही तो 2 ते 3 वेळा तो मैदा छान असा चाळून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी नुसता मैदा जो आहे तो चाळून घेत आहे। जेवढा तुम्ही मैदा चाळून घेशील तेवढं केक छान असा फुलून येतो। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, केक बनवत असताना मैदा जो आहे तो छान असा चाळून घ्यायचा। 2-3 वेळा तुम्ही चाळून घ्या, केक छान असा फुलतो। केकसाठी लागणारं प्रीमिक्स बनवणं तसं सोपं आहे आणि मार्केटमधून आपण जे प्रीमिक्स घेऊन येतो ते थोडंसं महागी पडतं। तुम्ही अशा पद्धतीने घरी जर बनवून ठेवलं तर ते फ्रेश पण आहे आणि तुम्ही ज्यावेळी पाहिजे त्यावेळी ते वापरू पण शकता। शक्यतो घरी बनवलेलं प्रीमिक्स आणि एकदा जर तुम्ही बनवून पाहिलं तर तुम्हाला तो केक बनवल्यानंतर ते प्रीमिक्स पण आवडेल, बनवलेला केकही आवडेल। तुम्ही ते पाहू शकता, 1 किलो मैदा घेतलेला आहे। 1 किलो मैद्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे। 1 किलो मैद्यापासून प्रीमिक्स बनवताना त्यामध्ये अर्धा किलो साखर घालायची। अर्धा किलोचं माप जर नसेल तर 2 ग्लासला थोडीशी कमी साखर घालायची। प्रत्येक वेळेला इसेन्स असं नाही, त्यामुळे त्यामध्ये तुम्ही वेलची पूड करून घालू शकता। म्हणून मी साखर बारीक करत असताना त्यामध्ये 4 ते 5 वेलची घातलेली आहे, त्यामुळे केकमध्ये स्वाद छान लागतो। त्यामुळे वेलची नक्की घाला। आणि तुम्हाला वाटीच्या प्रमाणात जर घ्यायचं असेल तर 1 वाटी जर मैदा तुम्ही घेतला तर त्यामध्ये अर्धी वाटीला थोडीशी कमी साखर घालायची। अर्धी वाटी जर साखर घातली तर केक जास्तच गोड होणार, म्हणून अर्धी वाटीला कमी साखर घालायची। आणि त्यामध्ये आपण मिल्क पावडर वापरणार आहे। 1 वाटीपासून जर तुम्हाला प्रीमिक्स बनवायचं असेल तर त्यामध्ये पाव वाटी साधारणतः मिल्क पावडर घालायची आहे, किंवा 20 ग्रॅम, ग्रॅममध्ये सांगायचं म्हटलं तर 20 ग्रॅम त्यामध्ये मिल्क पावडर घालायची। मी ते 1 किलो मैद्यासाठी अर्धा किलो साखर आणि 200 ग्रॅम मिल्क पावडर घातलेली आहे। 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि आपल्याला बेकिंग पावडर त्यामध्ये घालायची आहे। साधारणतः 4 चमचा बेकिंग पावडर त्यामध्ये मी घातलेले आहे। बेकिंग पावडर 4 चमचे पुरेसे आहे 1 किलोच्या प्रमाणात घेताना। आणि वाटीचं प्रमाण जर घेतलं तर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची, किंवा अर्धा चमच्याला थोडीशी कमी घालायची। आणि सोडा आपल्याला 2 चमचे त्यामध्ये सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा 2 चमचे तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता। आणि 1 वाटी जर मैदा घेतला असेल तर पाव चमचा त्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा। असं हे वाटीचं प्रमाण आहे, किंवा 1 किलोच्या प्रमाणात बनवायचं असेल तर असं तुम्ही 1 किलोच्या प्रमाणातही बनवू शकता। त्यामध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड घालायचा आहे। कधीही केकचं प्रीमिक्स बनवत असताना सायट्रिक ॲसिड 1 चमचा तर तुम्ही त्यामध्ये घाला, 1 किलोचं जर मैद्याचं प्रमाण असेल तर। पुन्हा एकदा सांगते, 1 किलो जर मैदा घेतला तर अर्धा किलो साखर, त्यामध्ये 200 ग्रॅम तुम्हाला मिल्क पावडर घ्यायची आहे, 4 चमचे तुम्हाला बेकिंग पावडर, 2 चमचे बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि 1 चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचा आहे। या जर प्रमाणात तुम्ही जर केकचं प्रीमिक्स बनवलं तर बनवलेला केक खूप छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार होतो। हे जर सर्व जे एकत्रित केलेलं आहे ते मी 2 ते 3 वेळा छान असं चाळून घेते। मी 2 ते 3 वेळा सर्व छान असं आपल्याला ते चाळून घ्यायचं होतं, मी ते चाळून घेतलेलं आहे। आणि आता हे जे काही केकचं प्रीमिक्स तुम्ही बनवलेलं आहे एका
प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून हवाबंद डब्यात तुम्ही भरून स्टोअर करू शकता आणि 2 ते 3 महिने तुम्ही ते वापरू शकता. आता मी ते प्लॅस्टिकची कॅरी बॅग घेतलेली आहे, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि गावाकडे जायची माझी तयारी चालू झालेली आहे. मग जाताना मला हे केकचं प्रेमिक्स घेऊन जायचं होतं, म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत घातलेलं आहे. तुम्ही हवाबंद डब्यात किंवा एखाद्या भरणीत भरून ठेवू शकता. हे जे केकचं जे काही प्रेमिक्स बनवलेलं आहे त्या पिशवीमध्ये एका भरून ठेवलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. आता आपल्याला याचाच केक बनवायचा आहे. या ज्या काही केकचं प्रेमिक्स आहे त्याच्यापासून मी तुम्हाला केक बनवून दाखवते की तो केक कसा होतोय. तो जास्त भांड्याचा पसारा करायचा नव्हता, म्हणून जी काही मी ती केकचं प्रेमिक्स बनवत असताना कढई घेतलेली, त्या कढईतच मी केकचं बॅटर आता बनवणार आहे. 4 चमचे तूप घ्यायचं आहे. 1 वाटी मी केकचं प्रीमिक्स घेणार आहे, त्यासाठी 4 चमचे तूप पुरेसं आहे. तुम्ही जर तेल घेणार असाल तर तेल 4 चमचे घेऊ शकता किंवा तुम्ही बटर वापरू शकता. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. तेल जरी घातलं तरी केक छान असा फुलून येतो. आता केक टीन छान असा आपल्याला तूप लावायचं. वरून थोडासा मैदा भुरभरल्यानंतर केक आपला या भांड्याला चिटकत नाही. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरही वापरू शकता. आणि तूप घेत असताना थोडंसं तुम्ही गरम करूनही घेऊ शकता किंवा नॉर्मल टेम्परेचरला असलेलं तूप नेहमी घ्यायचं. माझं हे जे तूप मी घेतलेलं आहे ते नॉर्मल टेम्परेचरला आहे आणि ही जी वाटी आहे एवढं मी ते केकचं प्रीमिक्स घेणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. आपण जे केकचं प्रीमिक्स बनवलेलं त्यातलं 1 सपाट वाटी मोठी आहे, त्यामुळे 1 सपाट वाटी मी केकचं प्रीमिक्स घेणार आहे. केकसाठी लागणारं जर प्रीमिक्स तयार असेल तर केक बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तुम्ही अशा पद्धतीने बनवून ठेवू शकता. 1 वाटी तुम्ही इथे पाहू शकता, 1 सपाट वाटी मी केकचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते दुधामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. केकचं बॅटर आपण बनवणार आहे तोपर्यंत गॅसवरती भांडं आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे ज्या भांड्यात आपण केक बेक करणार आहे, मग कढईमध्ये करणार असेल तर पातेल्यात गरम केक बेक करणार होते, पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मंद गॅसवरती पातेलं ते गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये एक जाळी घालायची आणि ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला मी 200 ml त्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि गरज वाटली तर वरून थोडंसं दूध तुम्ही घेऊ शकता. आणि जे काही केकचं प्रीमिक्स आहे ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर इसेन्स असेल तर तुम्ही त्यामध्ये इसेन्स घालू शकता, परंतु मी केकचं प्रीमिक्स बनवत असताना वेलची पूड घातलेली होती. इसेन्स काही मी त्यामध्ये घातलेलं नाही. आणि छान असं आपल्याला केकसाठी लागणारं जसं बॅटर बनवून घ्यायचं आहे तसं थोडं थोडं दूध मिक्स करून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. अशी आपल्याला केकसाठी लागणारी बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्ही ते पाहू शकता कशी कन्सिस्टन्सी आहे. अशा पद्धतीने बॅटर आपण बनवून घ्यायचं. केक टीनमध्ये बॅटर छान असं ओतून घेतलेलं आहे आणि गॅसवरती ठेवलेलं पातेलंही छान असं गरम झालेलं आहे. आणि थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे मिश्रण सर्व छान पसरलं जाईल. गॅसवरती जे पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं ते छान असं मंद गॅसवरती गरम झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. त्यामध्ये एक जाळी ठेवलेली आणि पातेल्यामध्ये केक टीन ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला केक 30 ते 35 मिनटं बेक होण्यासाठी ठेवायचं आहे. अधूनमधून तुम्ही एकदा दोनदा पाहू शकता. शक्यतो 30 ते 35 मिनटं लागतात. सुरीला काहीही चिकटलेलं नाही. केक छान असा आपला बेक झालेला आहे. आता थंड होण्यासाठी साईडला आपल्याला काढून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं केक छान असा थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे आणि 10 ते 15 मिनटानंतर केक टीनमधून केक साईडला काढून घ्यायचा आहे. चाकूच्या साईडने अशा कडा मोकळा करून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये केक आपण तो काढून घ्यायचा आहे. केक छान असा आपला फुलून आलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. केक टीनला थोडंसं टॅप केलं की केक आपला सहजरित्या मोकळा होतो. तुम्ही ते पाहू शकता. थोडंसं मी टॅप केलेलं आहे आणि केक टीन साईडला काढलेला आहे. केक आपला तयार आहे आणि खूप छान असा कुठेही चिकटलेला नाही आणि एकदम मऊसूत असा मऊ लुसलुशीत केक तयार आहे. तुम्ही ते पाहू शकता. घरच्या घरी जर बेकरीसारखा केक आणि केकचं प्रीमिक्स जर बनवता आलं तर केक नक्कीच घरी बनणार. तुम्ही ते पाहू शकता. खूप छान असा स्पॉन्जी केक तयार आहे. घरी असणाऱ्या साहित्यातच केकचं प्रीमिक्स बनवलं आणि त्यापासून केक बनवला. तुम्ही ते पाहू शकता. केक मी तुम्हाला थोडासा कट करून दाखवते. एकदम मऊ लुसलुशीत बेकरीसारखा केक बनतो आणि खूप छान बनतो कमी साहित्यात आणि जास्त पसाराही न करता. तुम्ही ते पाहू शकता. खूप जाळीदार असा केक तयार आहे. अशा पद्धतीने केकचं प्रीमिक्स करून तुम्ही केक नक्की बनवून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.
तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.